येऊ काय झालं? काही नाही. काय झालं? अपसेट काय आहेस तू? आय डोंट नो यार अक्षय, सगळं बदलल्यासारखं वाटतंय. समहाव तुम्ही नवरा बायको सारखे वाटतात. येऊ तुला माहितीये तसं काही नाहीये. अगं कियारा, गुरुजींना काही माहीतच नव्हतं. त्यांना जे दिसलं तसंच वागले ना ते. पण दिसतं तसं नाहीये हे आपल्याला माहिती आहे ना. आम्हाला तर मुलगी पसंत आहे बरं का, पण खरं सांगू का, त्यांची एकमेकांची मनातनं पसंती झालेली आहे बरं का माही. आमचा मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाही, त्याच्यामुळे तसा काही प्रश्न येणार नाही असं मला वाटतं. अण्णा, तुमचा धाकटा नातू कुठे दिसत नाही? नुकतंच लग्न झालंय ना त्याचं. हो, ऍक्च्युली ना आम्ही तेव्हा लोणावळ्याला होतो, त्याच्यामुळे आम्ही लग्नाला येऊ शकलो नव्हतो. हो ना, बाबांनाही तुमचं आमंत्रण मिळालं होतं. अहो, तेव्हाच मुला मुलीची ओळख व्हावी अशी आमची देखील इच्छा होती. नाही जमलं पण माही. हो, कुठे तुमची नवीन नाचसून दिसत नाही? अगं हो, पण तरीही सोड. हे बघ येऊ तू, आम्ही दोघं आता बरोबर आलो. तू लग्नानंतर पहिल्यांदा आम्हाला बघितले म्हणून तुला असं वाटत असेल, पण तूच तिला इन्व्हाइट केलं होतंस ना. अरे अक्षय, पण फक्त थँक्स म्हणायला. आणि आता आपण दोघंच कुठे जाऊ नाही शकत का? हे बघ अमृता, प्लीज माझ्या बोलण्याचं वाईट नको वाटून घेऊ, पण आम्हाला तू थोडी प्रायव्हसी देऊ शकतेस का प्लीज? प्लीज. अगं ऍब्सोल्युटली कियारा. आय एम सॉरी कियारा, पण मी आत्ता तरी तुम्हाला प्रायव्हसी नाही देऊ शकत. अरे अक्षय, काय म्हणतीये ही? आत्ता तर भेटलोय ना आपण. हे बघ, जर मी आत्ता तुम्हाला स्पेस दिली ना तर घरचे आम्हाला स्पेस मध्ये पाठवते. हो बाय. ते काही म्हणू, मी नाही सोडणार अक्षयला. यार किती दिवसानंतर भेटलोय आपण. प्लीज ना, तू सांग ना, आत्ता भेटलोय ना आपण. हो, एक मिनिट. मी तिला डिरेक्टली नाही बोलू शकत, पण अक्षय तिला समजावणार आहे. आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झालाय. हो, पण केऊला समजावून सांग. नाही समजून घेणार का ती? अक्षय, मुलाकडचे 1.5 तास पूर्वी येणार होते घरी. 2 तास झाले आपण बाहेर आहोत. नाही नो, पण तुला कळतंय का? अक्षय, बेबी एक मिनिट. नाहीतर काही खरं नाही. हा, केऊ नाही समजून घेणार यार. चला आता साखरपुड्याचा मुहूर्त बघूया. काय दिनकर? हो, कार्यक्रम अगदी छान झाला आणि महत्वाचं म्हणजे होकारी आला.
स्थळ सुद्धा चांगलं आहे आपल्या तोला मोलाचं कशाला, आपल्यापेक्षा वरचढच की. बिल्डर म्हटलं म्हणजे बोलायलाच नको. त्याही पेक्षा माणसं हौशी आणि सज्जन आहेत. म्हणजे आपली मुलगी द्यायची आहे तिकडे, त्यामुळे ते महत्वाचं आहे नाही का. अगदी बरोबर. हो, मी बा आपली शर्मिष्ठा आवडली बरं का त्यांना, आणि मला विहिणीबाई खूप आवडल्या. मग कधी एकदा त्यांच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊस वर जाते ना, असं झालंय मला मज्जा. म्हणजे त्यांनी आता 4-4 वेळा बोलवलं ना आपल्याला. उगा त्यांचं मन कशाला दुखवा म्हणून म्हटलं. हो, ते असू देत, स्थळ खूप छान आहे. हो, शमू आपली सुखात राहील. हं? चहा होऊन जाऊन देत फक्कडचा. मला आज खूप आनंद झालाय. मृदुला, काय ग लक्ष कुठे तुझं? अण्णा काहीतरी सांगतायत तुला, तुझ्या आजचा फक्कड चहा वगैरे. हा नाही बरोबर, अजूनही तू अक्षय आणि अमृता येत आहेत का त्याचीच वाट बघत असशील ना. आता ते आले काय आणि नाही आले काय सारखंच आहे. बेबी, तुझ्याशिवायचे दिवस खूप खूप भयंकर होते रे अक्की. मग नको जाऊ ना मला सोडून. केयू आय नो, पण खरंच जावं लागेल ना, नाही तर घरी प्रॉब्लेम होईल ना. की सॉरी अक्षय, पण आता आणखी उशीर झाला तर वाट लागेल रे. मग कायमचीच ताटातूट होईल तुमची. भानावर ये ना. मला खूप भीती वाटते की परत काय झालं तर. काही होणार नाही, मी तुला काही होऊ देणार नाही. विश्वास आहे ना तुझा माझ्यावर. ठरलंय ना आपलं की. पण आता घरी गेलं पाहिजे, नाही तर घरी प्रॉब्लेम होईल ना. की क्यों निघालं पाहिजे आता. प्लीज नको जाऊ ना प्लीज नको. क्यों, नाही तर प्रॉब्लेम होईल बाळा. आज शर्मिष्ठाच्या दाखवण्याचा कार्यक्रम होता. बहिणीच्या दाखवण्याच्या कार्यक्रमाला भावानी हजर नको राहायला. एवढं सांगितलेलं असताना तिच्या घरच्या लोकांनी विचारलं ना, कुठे आहे तुमचा दुसरा नातू. गेली की नाही आपली मान खाली. नाही नाही काय माई, मी बोलते ना त्यामुळे माझं तोंड फटकं. पण आम्ही तरीही तुमचे सगळे नियम शिस्त पाळतो. पण आज माझ्या मुलीच्या दाखवण्याच्या कार्यक्रम तिचा भाऊ नाही. सुधा ठीक आहे, लागलं हो माई. ते दोघं नाही पाळत शिस्त, तरी ते लाडके. जाऊ दे, मी जाते आता. तू खावलं गेलं माई, आवरते मन रमवते आता. तू बघ वाट बघ, येतील. शिट अमृता यार, एक्स्ट्रीमली सॉरी. तू सांगत होतीस तरी उशीर झालाच. आता घरी वाट लागणार आहे आपली.
शांत हो. देव दाखवेल काहीतरी मार्ग. होप सो. मृदुले चहा फक्कड झालाय. अण्णा, आपण असं करायचं का, साखरपुड्याला असं करूया की ते लांब जाऊन ते लग्न करतात मग ते असं भरगच्च असतं ते डेस्टिनेशन वेडिंग. हा तसं तेच म्हणजे काय माहितीये तिथे आपल्याला काही नाही करावं लागत. आपण जर रिकाम्या त्याने इथून जायचं सगळं ते बघतात. आलं वराती मागून गोड. सॉरी माहिती. वीट आलाय मला त्या शब्दाचा. सॉरी म्हटलं की संपलं ना सगळं अक्षय. आणि हिचं सॉरी तर काय ढीगभर जमा झालंय. आत्ता जायची काही गरज होती का? एवढाही सोशिकपणा नाही तुझ्यात का? ऐकायचंच नाही आमचं असं तुम्ही दोघांनी ठरवलंय. मनमानी करायची म्हणजे किती करायची? मग अगदी आमची मान खाली घालायला लागली ना आम्हाला तरी तुम्हाला चालेल. सगळ्यांनी विचारलं आम्हाला कुठे गेला तुमचा नातू, तुमची नाचून कुठे गेली? का उत्तर द्यायचं आम्ही त्यांना? आणि पाहुणे काही राहायला आलेले नव्हते आपल्याकडे. फक्त 1.5-2 तासाचा कार्यक्रम होता. तेवढेही तुला थांबता आलं नव्हतं? पण माई असं होऊ शकतं ना. ही घरातली 2 माणसं काही महत्वाच्या कामासाठी. काही कामासाठी? बरं गेलात तर गेलात, वेळेवर तरी घरी यायचं होतं तुम्ही. माई ऐकून तर घे ना, उशीर का झालाय? सांगा आता कारण तुम्ही. टायर पंक्चर झाला, ट्रॅफिक लागला आम्हाला, ही तुमची सगळी कारणं तोंडपाठ झालीत आम्हाला. खोट्यावर खोटं बास झाला तर अक्षय. नाही माई, डॉक्टरांकडे इमर्जन्सी होती, ते जास्त वेळ लागला. परत यायला निघालो तर वाटेत देवीचं देऊळ लागलं. आणि मग मला राहवलं नाही. मला वाटलं की दर्शन घ्यावं. इतक्या सगळ्या गोष्टी तिच्या आशीर्वादाने चांगल्या घडतायत. म्हणजे आता शमूचं लग्न ठरतंय. चांगलं स्थळ तिला मिळतंय. तुला माहिती ना माई, आणि असं काही डोक्यात आलं तर मला स्वतःला थांबवता येत नाही ग. तरी मला अमृता सांगत होती की आपण नको जाऊया, उशीर होतोय, वाट बघत असतील सगळे. पण मला नाही थांबवता आलं आणि आम्ही देवळात गेलो. आणि मग हो, म्हणून मग आम्ही देवळात गेलो. शर्मिष्ठाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून प्रार्थना केली आणि मग आलो. काही कपाळावर टिळा लावून आलेलं असलं म्हणजे काय देवळात जाऊन आलातच असा अर्थ होत नाही. काकू, ते आपल्या दृष्टिकोनावर आहे ना. हो, तो प्रसाद आणलाय तू. हो, प्रसाद देते. असुदेत, इथे लग्न ठरले आणि तिथे देवीची ओटी भरली गेली, हा शुभ संकेत आहे. पुन्हा तुरी दिली ह्यांनी हातावर. काहीतरी चालू आहे हे नक्की. देवळात कसले जात आहेत हे भामटे. अमृता, तुम्ही दोघंही जाऊन आता फ्रेश व्हा आणि तू पहिली स्वयंपाकघरात ये, कळलं?
अमृता, अरे यार, आज वाट लागली असते आपली सॉलिड. हा, वाचलोय आपण. हो ना, देवच धावून आला. आणि बरं झालं आपण प्रसाद आणि फुलं आपल्या बरोबर आणली ते. हा, पण अक्षय, मला जरा चरकायलाच झालं रे. आपण तुझ्यासाठी आणि कियारासाठी म्हणून गेलेलो बाहेर, पण घरी सांगताना तर शर्मिष्ठासाठी म्हणून सांगितलं ना. तरी मी शर्मिष्ठाचं चांगलं व्हावं म्हणून देवीला प्रार्थना केलीच आहे. पण आपण खोटं बोललो रे घरी. अरे यार, हे बघ अमृता, आपण चांगल्या कामासाठी खोटं बोललोय, कळलं का? माझ्यासाठी आणि क्यूसाठी 100दा अजून खोटं बोलावं लागणार आहे. सांगून ठेव देवीला, कळलं का? काय अक्षयराव, इतक्या वर्षात कधी दिसली नाही ती देवीची भक्ती अचानक कशी काय उफाळून वर आली? कुठल्या देवीला शरण बिरण गेलात की काय तुम्ही? चला, फुकटचं हादडायला बोलवलंय माईंनी. चला चला, गिळा, चला. एकच टॉवेल दोघा. काय काय बघते? इन्स्पेक्शन करायला आली आहे. तुमच्या गाडग्यांच्या घरातले सगळे बिचारे साधे बोळे गरीब आहेत ग. ती देवाची काय ती फुलं, तो देवळातला काय तो प्रसाद, तर त्यांच्या तोंडावर फेकला, सगळे गप्प बसले. एकाने विचारलं नाही. डॉक्टरची औषधं दाखव, ती कुठे आहेत? ती बिचारी साधी भोळी लोक ते फसले, धूळ फेकलीत त्यांच्या डोळ्यात. ते पण मी नाही ना फसणार. औषध. पण काय ना वसुधा काकू, माईंनी बोलवलंय ना, त्यामुळे उशीर करून चालणार नाही. नाहीतर त्यांना मला सांगावं लागेल की वसुधा काकू इथे येऊन आम्हाला औषधं कुठे हे विचारत होत्या. नको ना. हो का? अगो बाई गो बाई. जा सांग, जा जा. पण त्याच्यात हादड, फुकटचं गिळायला मिळतं ना, गिळ.